सर काय झालं जामनेर जी घटना घडली होती त्या आरोपी अटक करण्यात आले? बरोबर आहे, जामनेरची जी घटना झाली होती तर ती त्याचा जो आरोपी आहे तर त्याची माहिती मिळाल्यावरून बाजारपेठ पोलीस आणि सिटी पोलीस दोघांच्या संयुक्त कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचं वैद्यकीय तपासणी वगैरे करून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून त्याची पुढील कारवाई करण्यात येईल. अटक आम्ही म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणजे आणि सिटी पोलीस स्टेशनचे एक कर्मचारी आहे आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या लोकांनी अटक केली. नेमका स्पॉट कोणता होता? स्पॉट साताऱ्याकडे विटा भट्ट्याकडे त्याला लोक मारहाण करणार होते. त्या इन्फॉर्मेशनवरून पटकन जाऊन आम्ही ताब्यात घेतलं त्याला. आणि स्थानिक गुन्हे शाखेचं म्हणणं की त्यांनी अर्ध्या तासात आरोपीला अटक केलेलं आहे. स्थानिक गुन्हे आता असं मला त्यांना म्हणता येणार नाही, पण आरोपी मी स्वतः माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला. पोलीस स्टेशनवरून मी स्वतः जामनेर PIला हँडओव्हर केला आहे. ठीक आहे, आलं लक्षात आता मी त्या LCBने कसा अटक केला, कधी केला त्याच्याबद्दल मला ते आता जे भुसावळचा माहोल जो खराब होत आहे. हां, पण एक गोष्ट आहे, त्यांची इन्फॉर्मेशन होती. त्यांना इथे इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्यांनी त्याचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावरून त्यांचे लोक आले पण होते. पण त्याच्या आधीच बाजारपेठ पोलिसांनी त्याला उचलून घेऊन गेले. जामनेर असेल किंवा भुसावळमध्ये आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय. कारवाईची मागणी केल्यावर कारवाई ती केलीच ना, गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे कायद्याने त्याची काय जी प्रोसिजर आहे ती सगळी बरोबर होईल. आता तालुका पोलीस स्टेशन किंवा जामनेर पोलीस स्टेशन या ते आदिवासी भील समाज लोकांनी ठिय्या आंदोलन वगैरे केलेलं आहे. तर काय बोलतो? नाही, आंदोलन त्यांचा अधिकार आहे आंदोलन करणे. त्यांना ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांनी आंदोलन करणे शांततेच्या मार्गाने करावं, तो त्यांचा अधिकार आहे.